हॅलो अँड वेलकम टू एस क्लास. तर स्टुडंट्स, आज आपण मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशनबद्दल शिकणार आहोत. बट बिफोर आय स्टार्ट आय विल बी अगेन रिक्वेस्ट टू दॅट, जर तुम्हाला लेक्चर समजलं तर प्लीज लाईक करायला विसरू नका. शेअर करा तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत. अँड अगेन, ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. अँड द लास्ट रिक्वेस्ट विल बी, प्लीज लेक्चर पूर्ण बघायला विसरू नका. ठीक आहे. याच्या आधी आपण बऱ्याचशा गोष्टी शिकलो आहेत. ठीक आहे. पहिले 2 लेक्चर्स मी ऑलरेडी रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशनवरती टाकलेले आहेत. जर तुम्ही ते बघितले नसेल तर प्लीज ते लेक्चर्स बघा. ठीक आहे. आज आपण ही मेकॅनिझम शिकणार आहोत की एक्झॅक्टली रेस्पिरेशन कसं होतं. याच्यामध्ये रेस्पिरेशनमध्ये ब्रीदिंग, एक्सटर्नल रेस्पिरेशन, इंटरनल रेस्पिरेशन अँड सेल्युलर रेस्पिरेशनबद्दल पूर्ण मेकॅनिझममध्ये दिलेलं आहे. आज मी तुम्हाला ब्रीदिंग अँड एक्सटर्नल रेस्पिरेशनबद्दल सांगणार आहे. ठीक आहे, की एक्झॅक्टली ब्रीदिंगमध्ये काय होतं आहे आणि एक्सटर्नल रेस्पिरेशनमध्ये काय होतं. कारण रेस्पिरेशन काय आहे, एक बायोलॉजिकल प्रोसेस आपण म्हणतो दॅट इन्व्हॉल्व्स एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन द ॲटमॉस्फिअर अँड द लंग्स. बरोबर आहे. म्हणून त्याच्यापासून आपल्याकडे काय येते, ATP, दॅट इज ॲडेनोसिन ट्राय फॉस्फेटची एनर्जी फॉर्म होते. ठीक आहे. म्हणून दॅट इज रेस्पिरेशनला आपण काय म्हणतो, दॅट इज बायोलॉजिकल प्रोसेस म्हणतो. इन्व्हॉल्व्स एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन द ॲटमॉस्फिअर अँड द लंग्स अँड इट इज रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ ATP. ठीक आहे. तर आपल्याला आता जे प्रोसेसेस आहेत रेस्पिरेशनमध्ये येणाऱ्या, सगळ्यात पहिली प्रोसेस आहे ब्रीदिंगची प्रोसेस. ठीक आहे. नंतर येतं तुमचं एक्सटर्नल रेस्पिरेशन, त्याच्यानंतर येतं इंटरनल रेस्पिरेशन आणि नंतर येतं सेल्युलर रेस्पिरेशनचं. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपण काय करणार आहोत, ब्रीदिंग शिकणार आहोत की एक्झॅक्टली ब्रीदिंगमध्ये काय होतं आणि एक्सटर्नल रेस्पिरेशनमध्ये काय होतं आहे. ठीक आहे. तर ब्रीदिंग काय आहे, त्यावेळेस आपण फिजिकल प्रोसेस म्हणतो ज्याच्यामध्ये बाय विच द गॅसेस एक्सचेंज टेक्स प्लेस बिटवीन द ॲटमॉस्फिअर अँड द लंग्स. बरोबर आहे. म्हणजे काय होणार आहे, ॲटमॉस्फिअरपासून येणारी जी एअर आहे, हवा आहे, त्या एअरला आपण ब्रीद इन करणार आहोत ब्रीदिंगमध्ये. ठीक आहे. ब्रीदिंगमध्ये. ठीक आहे. इट कॅन बी एक्सचेंज, म्हणजे ॲटमॉस्फिअरिक एअर, जो ॲटमॉस्फिअरमधून येणारी जी हवा आहे त्याच्यामधून असणारा जो ऑक्सिजन आहे त्याला काय कुठपर्यंत पाठवायचं आहे, आपल्याला लंग्सपर्यंत पाठवायचं आहे. त्याच्यामध्ये मग अजून त्या प्रोसेसेस होतात, ते आपल्याला इथे दिले आहेत ह्या पूर्ण मेकॅनिझममध्ये. ठीक आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट कुठली येते, आपली ब्रीदिंगची. ठीक आहे. सो इट इन्व्हॉल्व्स इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन. ठीक आहे. तर ब्रीदिंगमध्ये 2 अजून कन्सेप्ट आहेत, दॅट इज इन्स्पिरेशन येतं आणि एक्सपिरेशन येतं. ठीक आहे. इन्स्पिरेशनमध्ये येणारी हवा मध्ये चालली जाते. ठीक आहे. आणि एक्सपिरेशनमध्ये हवा जी आहे ती बाहेर सोडली जाते. ठीक आहे. हवा म्हणजे बेसिकली तिथून येणारा कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे. तर इथून जर आपण ब्रीदिंग बघितलं इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशनमध्ये, इथे तुम्हाला इथे 2 डायग्राम चांगल्या पद्धतीने दिसत आहेत. दोघं डायग्राम्समध्ये काहीतरी नावं दिलेली आहेत, आपण त्याला पहिले अंडरस्टँड करून घेऊ. इथे बघा, ही जी एअर आहे ती इन होते. ठीक आहे. इथे हा जो पोर्शन दिसतोय तुम्हाला, इथे डायफ्रामचा पोर्शन आहे. डायफ्राम कॉन्ट्रॅक्शन अँड मूव्ह टू द डाऊन दाखवलेलं आहे पहिल्या प्रोसेसमध्ये. ही प्रोसेस तुम्हाला दिसते इन्स्पिरेशनची प्रोसेस आहे. आणि दुसरी म्हणजे एक्सपिरेशनची प्रोसेस तुम्हाला इथे दिसायला भेटते. इन्स्पिरेशन म्हणजे बेसिकली काय म्हणणार आहोत आपण, ब्रीद इन म्हणणार आहोत. आणि एक्सपिरेशन जर मी म्हटलं तर ब्रीद आउट म्हणेल. ठीक आहे. काय होणार आहे, ब्रीद आउट. म्हणजे इन्स्पिरेशनमध्ये एअरमध्ये सोडली जाईल आणि एक्सपिरेशनमध्ये जी हवा आहे तिला काय करणार आहोत, आपण बाहेर सोडणार आहोत. ठीक आहे. इथे रिप केज कॅन बी मूव्ह अप अँड द फॉरवर्ड. ठीक आहे. म्हणजे इथे असणारा हा जो रिप केजचा पोर्शन तुम्हाला दिसतोय आणि ह्याच्यामध्ये बघा जरासा. ठीक आहे. दोघांमध्ये जर तुम्हाला डिफरन्स दिसतोय, तर हा जो रिप केज आहे इट कॅन बी मूव्ह अप्स अँड फॉरवर्ड डिरेक्शनमध्ये जातो. इथे प्रेशरचे पण गोष्ट येते. प्रेशर, जो लंग्समधले प्रेशर्स आहेत इट कॅन बी डिक्रीज. ठीक आहे. म्हणजे जेव्हा लंग्समधला प्रेशर डिक्रीज होतो अँड एअर कम्स रश इनसाइड, म्हणजे जी हवा आहे, जेव्हा प्रेशर इनसाइड द लंग विल बी डिक्रीजेस. ठीक आहे. प्रेशर जेव्हा लंग्समधला डिक्रीज होईल त्यावेळेस हवा काय होईल, मध्ये येईल. आणि रिप केजचा जो पोर्शन आहे इट कॅन बी मूव्ह अप. ठीक आहे. आणि फॉरवर्डमध्ये जाताना तुम्हाला दिसेल. तसंच जर एक्सपिरेशनमध्ये बघितलं तर हा जो रिप केज आहे इट कॅन बी डाऊन, मूव्ह काय होईल, डाऊनवर्ड होईल अँड इनवर्डमध्ये होईल. इथे दिसतोय मध्ये येताना तुम्हाला दिसेल. आणि जो डायफ्रामचा पोर्शन आहे दॅट विल बी रिलॅक्स होऊन जाईल त्याच्या ओरिजिनल पोझिशनवरती, म्हणजे मूव्ह अप होईल. हा मूव्ह डाऊन होतोय, म्हणजे सम केसमध्ये हा फ्लॅट होऊन जातो. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले इथे इन्स्पिरेशनबद्दल आपल्याला माहिती करायला पाहिजे की ही प्रोसेस नेमकी कशी होते. नंतरची एक्सपिरेशनची प्रोसेस कशी इथे होणार आहे ब्रीदिंगमध्ये. ठीक आहे. तर इन्स्पिरेशन बघा, ड्युरिंग द इन्स्पिरेशनच्या वेळेस, म्हणजे जेव्हाही इन्स्पिरेशन होईल दॅट इज ॲटमॉस्फेरिक एअर विल बी
एअर टेकन इन टू द लंग्स, म्हणजे इन्स्पिरेशनच्या वेळेस जे ॲटमॉस्फेरिक एअर आहे ते कुठे जाणार आहे, लंग्समध्ये जाणार आहे. सो इट ऑकर्स ड्यू टू द प्रेशर ग्रॅडियंट. हे का बरं होतं, प्रेशर ग्रॅडियंट, कारण तुम्हाला पहिलेच बोललो मी, इट कॅन बी डिक्रीज द प्रेशर इन द लंग्स विल बी डिक्रीज. ठीक आहे, प्रेशर जे आहेत लंग्समधले काय होईल, डिक्रीज होईल. सो इट इज बिकॉज ऑफ द प्रेशर ग्रॅडियंट फॉर्म. हे प्रेशर ग्रॅडियंट कोणामध्ये होतं, दॅट इज बिटवीन द लंग्स अँड द ॲटमॉस्फिअर. ठीक आहे, तर प्रेशर ग्रॅडियंट कोणामध्ये फॉर्म होणार आहे, दॅट इज लंग्समध्ये. म्हणजे लंग्समधला प्रेशर डिक्रीज होताना तुम्हाला दिसेल. ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे बेसिकली प्रेशर ग्रॅडियंट होईल. ठीक आहे, सो प्रेशर ग्रॅडियंट फ्रॉम द लंग्स अँड द ॲटमॉस्फिअर. ठीक आहे, सो प्रेशर का बरं होणार आहे, बिकॉज ऑफ द प्रेशर ग्रॅडियंट. ठीक आहे, दॅट एअर विल बी कम्स इनसाइड द लंग्स. ठीक आहे, लंग्समध्ये जाताना तुम्हाला दिसेल, विच विल बी इन्स्पिरेशन. ठीक आहे, इट इज अन ॲक्टिव्ह प्रोसेस. याला ही प्रोसेसला काय म्हटलं जातं, ॲक्टिव्ह प्रोसेस. जर कोणी म्हटलं तर आपण काय म्हणणार आहोत, इन्स्पिरेशनला ॲक्टिव्ह प्रोसेस म्हणणार आहोत. इन विच त्याच्यामध्ये जो डायफ्राम आहे बिकम्स अ फ्लॅट अँड गोज डाऊनवर्ड. म्हणजे इथे जो डायफ्रामची ही जी लाईन तुम्हाला दिसते, हा जो डायफ्राम आहे हा डाऊनवर्डमध्ये येतो अँड इट बिकम्स अ फ्लॅट हेअर. काय होऊन जातो, हा इथे फ्लॅट होतो. ठीक आहे, म्हणजे आपण त्याला म्हणतो दॅट इज सरळ होऊन जाईल. ठीक आहे, फ्लॅट होऊन जाईल. सो दॅट इज द ॲक्टिव्ह प्रोसेस इन विच जो डायफ्राम आहे बिकम्स अ फ्लॅट अँड गोज डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये येताना दिसेल. द एक्सटर्नल इंटरकोस्टल्स. ठीक आहे, दॅट इज एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल्स. कुठल्या मसल्स बघा, एक्सटर्नल. ठीक आहे, एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल्स कॉन्ट्रॅक्ट. ठीक आहे, सो द रिब अँड द स्ट्रेनम मूव्ज अपवर्ड अँड द आउटसाइड. म्हणजे जेव्हा ह्या मसल्स काय होणार तुमच्या एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल्स ज्या आहेत दॅट इज कॉन्ट्रॅक्ट होतील. ठीक आहे, ज्या मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतील ज्या वेळेस दॅट इज द रिब केज स्ट्रेनम इट कॅन बी मूव्ज अपवर्ड. ठीक आहे ना, कसे होतील, मूव्ज अपवर्ड होतील आणि आउटसाइड होतील. म्हणजे हे तुम्हाला दिसतंय, इट इज रिब केज मूव्ज अपवर्ड अँड फॉरवर्ड. कधी होणार आहे, जेव्हा एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल्स विच कॅन बी कॉन्ट्रॅक्ट होतील त्यावेळेस काय होणार आहे, हे जे रिब केज आहे दॅट विल बी शोज अप मूव्ज अपवर्ड अँड फॉरवर्ड डिरेक्शनमध्ये जाता येईल. म्हणजे रिब असेल किंवा स्टेनम असेल, रिब अँड द स्टेनम दोघंच्या दोघं. ओके, दॅट इज मूव्ज अपवर्ड अँड आउटसाईडमध्ये जाताना दिसेल. सो दिस लीड्स टू अन इन्क्रीज इन द थोरॅसिक व्हॉल्यूम. म्हणजे इथे जी थोरॅसिक व्हॉल्यूम दिसते तुम्हाला, हा व्हॉल्यूम बघा आणि ही व्हॉल्यूम बघा. म्हणजे ॲक्च्युली इथे जी जागा होती, म्हणजे बघा विचार करा की सपोज वी हॅव अ बलून लाईक दिस. ठीक आहे, असा बलून जर असेल आपल्याकडे, ठीक आहे, या बलूनचा हा इथे असणारा हा व्हॉल्यूम जर विचार केला मी एवढा, ठीक आहे, एवढा व्हॉल्यूमचा जर विचार केला सध्याचा. ठीक आहे, सो दिस इज वॉट द दिस वन. ठीक आहे, जेव्हा ब्रीद इन नसेल त्या केसमध्ये. पण जेव्हा ब्रीदिंग होईल, ठीक आहे, प्रेशर ग्रॅडियंटमध्ये आपल्याला फरक दिसेल त्यावेळेस इट कॅन बी मूव्ज, म्हणजे मोठा होताना दिसेल, व्हॉल्यूम इन्क्रीज होऊन जाईल. सध्याचा जर तुम्ही हा व्हॉल्यूम बघितला तर ॲज कम्पेअर टू दिस वन, ठीक आहे, हा व्हॉल्यूम काय जास्त आहे. सो हेअर इज यू कॅन सेईंग दिस इट इज द दिस लीड इन द इन्क्रीज इन द थोरॅसिक व्हॉल्यूम. यामुळे काय होईल, जो व्हॉल्यूम आहे थोरॅसिक कॅव्हिटीचा दॅट इज थोरॅसिक व्हॉल्यूम काय होईल, इन्क्रीज होईल. अँड द डिक्रीज इन द प्रेशर ऑफ द थोरॅक्स. ठीक आहे, अँड द लंग्स. म्हणजे प्रेशर कुठे डिक्रीज होईल, प्रेशर जर कमी झाला, ठीक आहे, तर प्रेशर इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये यायला पाहिजे. ठीक आहे, सो बिकॉज ऑफ दिस एअर कुड बी इनसाइडमध्ये येऊन जाते. सो दिस इज व्हॉट द लीड्स टू द इन्क्रीज इन द थोरॅसिक व्हॉल्यूम. थोरॅसिक व्हॉल्यूम वाढल्यामुळे दॅट इज डिक्रीज इन द प्रेशर, कुठे थोरॅक्समध्ये आणि लंग्समध्ये प्रेशर काय होईल, डिक्रीज होईल. सो इक्विलाइज द लोअर प्रेशर. ठीक आहे ना, दॅट इज लो प्रेशर इनसाइड द लंग्स. म्हणजे लंग्समध्ये प्रेशर काय होऊन जाईल, लो होईल. सो द एअर फ्रॉम द ॲटमॉस्फिअर, म्हणजे जी हवा आहे ॲटमॉस्फिअरमधली जी हवा आहे, व्हॉल्यूम इन्क्रीज झाल्यामुळे प्रेशर डिक्रीज होऊन जाईल. ठीक आहे ना, व्हॉल्यूम इन्क्रीज झाल्यामुळे प्रेशर काय होईल, डिक्रीज होईल. सो रश इन टू द लंग्स. दिस इज वॉट द इन्स्पिरेशन. म्हणजे बघा काय कन्सेप्ट आहे की सपोज की दिस वन इज दॅट, जर आपण कन्सिडर करतोय की हा जो लंग्स आहे आपला, एक साईडचा आपण जर लंग्स ह्या पद्धतीने काढला, किडनी दिसते ही ॲक्च्युली. ठीक आहे, सो दिस इज वॉट द लंग्स इज लाईक दिस. जर आपण लंग्स बघितला ह्या साईडचा, एक साईड जर आपण विचार केला ह्या पद्धतीने, सध्याची व्हॉल्यूम काय, याच्यामध्ये काही गॅसेसचे पार्टिकल्स असतील. सपोज आय कॅन ड्रॉ विथ द डिफरंट कलर इज हेअर. आता हे जर व्हॉल्यूम असेल आणि सपोज की दॅट व्हॉल्यूम विल बी इन्क्रीजेस, तर व्हॉल्यूम वाढून गेलं, एवढं जर वाढलं असेल व्हॉल्यूम आता, ठीक आहे, तर आता हेच जर आपण बघितले याच्यामध्ये असणारे जे हे आहेत, ठीक आहे, सो लुक ॲट दिस द गॅसियस पार्टिकल जे तुम्हाला इथे दिसत आहेत, हे गॅसियस पार्टिकल्स काय होऊन जातील, जो प्रेशर इथे होता सध्या तरी, ओके, हे गॅसियस पार्टिकल सगळेच्या सगळे काय होतील,
सगळे मूव्ह होऊन जातील, इकडे तिकडे मूव्ह होऊन जातील ना, की ह्या सगळीकडे हे गॅसियस पार्टिकल जे आहेत ते मूव्ह होऊन जातील. बरोबर आहे. म्हणजे काय होईल, ह्याच्यामुळे जे गॅसियस पार्टिकल्स आहेत, ठीक आहे, जे एअर पार्टिकल्स आहेत आपले, ठीक आहे, हे मूव्ह झाल्यामुळे इथ्यामधला काय प्रेशर कमी होऊन जाईल. म्हणजे हे व्हॉल्यूम, हे जे पार्टिकल्स आहेत ज्या ज्या हे जे बाहेरचं तुम्हाला चेंबर दिसतंय, ठीक आहे, ह्याच्या जागेवरती याच्यावरती प्रेशर कमी लावेल. म्हणजे प्रेशर डिक्रीज होऊन जाईल. ठीक आहे. आणि प्रेशर जर डिक्रीज झाला तर प्रेशर सेम करण्यासाठी एअर काय होईल, तुमची मध्ये येईल. आणि त्याला आपण काय म्हणतो, इन्स्पिरेशन म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, इन्स्पिरेशन. पण तसंच एक्सपिरेशनची प्रोसेस पण होते. ठीक आहे. सो दॅट इज व्हॉट द ड्युरिंग द एक्सपिरेशनच्या वेळेस जो जो कॉन्ट्रॅक्शन आहे, थोरॅक्स काय होतो, कॉन्ट्रॅक्ट होतो, क्रशिंग एअर टू द एक्सहेल्ड. म्हणजे इथे जी हवा आहे आपली, ही हवा हिला पुश केलं जातं, क्रश केलं जातं, दाबलं जातं. आणि दाबल्यामुळे काय होऊन जाते, जी हवा आहे व्हॉल्यूमला डिक्रीज करून देते, प्रेशर इन्क्रीज होऊन जातो. आणि प्रेशर इन्क्रीज झाल्यामुळे बाहेर ही हवा काय बाहेर निघून जाते. सो दॅट इज द ॲटमॉस्फेरिक एअर टेकन इन टू द लंग्स दॅट टू. हा तर इन्स्पिरेशनचा भाग झाला, सॉरी. दॅट इज कॉझिंग, सॉरी आय एम सेइंग क्रशिंग. दॅट इज थोरॅक्स जो कॉन्ट्रॅक्शन आहे, कॉन्ट्रॅक्ट्स कॉझिंग द एअर एक्सेल. याच्यामुळे काय होऊन जाते, जी हवा आहे म्हणजे थोरॅक्स काय होतो, कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे हवा काय होऊन जाते, बाहेर सोडली जाते. सो दॅट द डायफ्राम काय होऊन जातो, आता डायफ्राम ॲक्च्युली इथे रिलॅक्स नव्हता. ठीक आहे, हा फ्लॅट झाला होता. ठीक आहे. पण आता सध्याच्या केसमध्ये हा इथे रिलॅक्स होतो, कारण याची ॲक्च्युअल पोझिशन ही असते. ठीक आहे. इथे तो रिलॅक्स होतो. म्हणजे असं ही कन्सेप्ट झाली आहे की एक रबर आपण घेतलं आहे, हे रबर आहे माझ्याकडे, आणि मी ह्या रबरावरती प्रेशर लावून दिला. ठीक आहे. म्हणजे प्रेशर लावला असेल तर हा रबर काय होईल माझा, असा होऊन जाईल ना, ह्या पद्धतीने येऊन जाईल. बरोबर आहे. पण रबराला काय व्हायचं आहे, त्याच्या इनिशियल स्टेजमध्ये यायचं आहे. ठीक आहे. म्हणजे रिलॅक्स इथे होता, पण हा इथे रिलॅक्स नाही आहे. म्हणजे इथे रिलॅक्स नाही आहे, हा इथे रिलॅक्स आहे ॲक्च्युली. मग तो सरळ होऊन जाईल. बरोबर आहे. मग तसंच इथे पण होतं आहे, की इथे हा जो फ्लॅट झालेला आपला डायफ्राम आहे, इट रिलॅक्सेस. ठीक आहे. कधी एक्सपिरेशनच्या प्रोसेसच्या वेळेस काय होऊन जातो, तो रिलॅक्स होतो. सो द डायफ्राम रिलॅक्स अँड द पुश अपवर्ड. म्हणजे कुठे जातो, तो अपवर्ड पुश होतो. सो इट बिकम्स अ डोम शेप. कसा होतो, इथे तुम्हाला जर शेप बघायचा असेल तर हा या शेपला म्हटलं होतं डोम शेप. कसा होऊन जातो हा, डोम शेप. म्हणजे ॲक्च्युली डायफ्राम डोम शेप तुम्हाला दिसेल जेव्हा इनहेलेशन नसेल हो. बरोबर, एक्सपिरेशन होईल त्यावेळेस. सो दॅट द इंटरकॉस्टल मसल्स जे आहेत आता, ठीक आहे, ऑल्सो रिलॅक्स होऊन जातील. बरोबर आहे. इथे ज्या इंटरकॉस्टल मसल्स आपण बघितल्या होत्या, ठीक आहे ना, दॅट इज इंटरकॉस्टल, दॅट इज एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल काय होतात, कॉन्ट्रॅक्ट झाल्या होत्या. या कॉन्ट्रॅक्ट झालेल्या ज्या मसल्स आहेत त्यानंतर काय होतात, रिलॅक्स होतात. दॅट इज रिलॅक्स पुशिंग द रिब केज. कशा, रिब केजला पुश करून देतात. ठीक आहे. इनवर्डमध्ये, कशा मध्ये पुश करतात, अँड डाऊनवर्डमध्ये. रिब केजला कसे, इनवर्डमध्ये अँड डाऊनवर्डमध्ये. म्हणजे रिब केज मूव्ज डाऊन अँड इनवर्डमध्ये पुश करतात. सो इट बिकम्स दॅट जी हवा आहे या केसमध्ये, सो दिस इज कॉज द डिक्रीज इन द थोरॅसिक व्हॉल्यूम. ह्यामुळे काय होऊन जाईल, व्हॉल्यूम कमी होऊन जाईल ना, ऑब्वियसली. जसं मी तुम्हाला दाखवलं होतं एवढा व्हॉल्यूम होता. आता ह्या व्हॉल्यूममध्ये इथे असणारे हे गॅसेसचे पार्टिकल्स होते. ठीक आहे. आणि जसं व्हॉल्यूम डिक्रीज झाला एवढसा, ठीक आहे, इथे व्हॉल्यूम जास्त म्हणजे प्रेशर वाढून गेला. सो बिकॉज ऑफ दिस प्रेशर, याला दाबल्यामुळे, पुश केल्यामुळे हे बाहेर निघून जाईल ना. ठीक आहे ना. इथून काय होऊन जाईल, ही हवा इथून बाहेर निघून जाईल. तसंच लंग्समधून पण एअर काय होते, बाहेर सोडले जाते. प्रेशर इन द थोरॅसिक केज, द लंग काय होतात, कॉम्प्रेस होऊन जातात टू द ॲटमॉस्फेरिक प्रेशरला. ठीक आहे. ॲटमॉस्फेरिक प्रेशरला. अँड दॅन दॅट एअर कम्स आउट, बाहेर निघून जाते. सो द एअर फ्रॉम द लंग्स रश आउट. कुठे जाते, ही बाहेर येते. सो दिस इज व्हॉट द एक्सपिरेशनची प्रोसेस असते. ह्याला काय म्हणतो आपण, एक्सपिरेशनची प्रोसेस म्हणतो. सो वन इन्स्पिरेशन अँड वन एक्सपिरेशनला आपण वन ब्रीद म्हणतो. म्हणजे एकदा हवा मध्ये घेतली आणि तिला सोडली तर ते असेल आपलं वन ब्रीद. काय असेल, हे आपलं एक ब्रीदिंग. लक्षात ठेवा, जर कोणी विचारलं MCQमध्ये वन इन्स्पिरेशन अँड वन एक्सपिरेशन मीन्स काय असेल, आपलं वन ब्रीदिंग असेल. ठीक आहे. सो एखाद्याने जर वन लाईनर क्वेश्चन विचारला तर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की व्हॉट इज वन ब्रीदिंग. तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे वन इन्स्पिरेशन अँड वन एक्सपिरेशन इज नथिंग बट अ वन ब्रीदिंग. ठीक आहे. काय असतं आपलं, हे वन ब्रीदिंग असतं. ठीक आहे. सो नाव वी ट्राय टू डिस्कस अबाउट द एक्सटर्नल रेस्पिरेशन, जो सेकंड पार्ट आहे. ठीक आहे. पहिला जो आपण पार्ट बघितला, दिस इज व्हॉट द ब्रीदिंग आपण शिकत होतो. ठीक आहे. ब्रीदिंगमधले दोन गोष्टी आपण शिकलो, इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशनची प्रोसेस. नाव वी ट्राय टू डिस्कस अबाउट द सेकंड कन्सेप्ट, दॅट इज एक्सटर्नल रेस्पिरेशन. ठीक आहे. एक्सचेंज ऑफ द गॅस ॲट द ॲल्व्होलाइज लेवल. याला आपण असं पण म्हणतो, काय होणार आहे, इथे जो गॅस तुम्ही मध्ये घेतला होता आणि जो बाहेर सोडणार, इथे गॅसेसचं एक्सचेंज होतं.
ठीक आहे. तुम्हाला ही डायग्राम नीट दिसत असेल तर बघा. ह्या साईडमध्ये मी जरा याला पुश आउट करतो. ठीक आहे. दिसते. दॅट इज व्हॉट द क्लिअरिफाईड इमेज तुम्हाला जर दिसत असेल तर बघा इथे. बघा काय म्हटलंय, की इथे तुम्हाला पोर्शन दिसतात. हा आहे ब्लड फ्रॉम द पल्मनरी आर्टरीज. आता पल्मनरी आर्टरीज ज्या असतात त्या आपल्या हार्टपासून येतात. ठीक आहे. हार्टमध्ये जिथे पल्मनरी आर्टरीज लिहिल्या आहेत तिथे व्हेन लिहिलं आहे. ठीक आहे. आर्टरीजमध्ये डिऑक्सिजिनेटेड ब्लड असतं, म्हणजे ज्याच्यामध्ये ज्या RBC असतात त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असतो. म्हणजे पल्मनरी आर्टरीज आणि व्हेन्स दोन लक्षात ठेवा. व्हेनमध्ये ऑक्सिजिनेटेड ब्लड जातं. कुठलं? ज्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे असं ब्लड. ठीक आहे. आणि ज्याच्यामध्ये ऑक्सिजन नाही आहे असं ब्लड काय आहे तुमचं आर्टरीजमधून येईल. ठीक आहे. कुठून येणार आहे? आर्टरीजमधून. आता हे जे ब्लड असतं ॲक्च्युली पल्मनरी आर्टरीजमधून ॲल्व्होलाइजमध्ये एंटर करतं. ॲल्व्होलाइजमध्ये नाही, कॅपिलरीजमध्ये असतं. ठीक आहे. ही जी दिसते तुम्हाला, हा जो भाग दिसतोय तुम्हाला, हा भाग आहे कॅपिलरीचा भाग. ठीक आहे. कुठला भाग तुम्हाला दिसतोय? हा दिस इज नथिंग बट अ कॅपिलरीज. आपण यांना म्हणतो कॅपिलरीज. दिसतंय हा पोर्शन आहे कॅपिलरीजचा. इथून एवढा पोर्शन जो दिसतोय इथे बघा, यांनी ही लाईन दिसते ब्लॅक कलरची लाईन इथे दाखवलेली आहे. सो देअर इज व्हॉट दिस वन इज नथिंग बट अ कॅपिलरी. ही कुठली तुमची कॅपिलरी आहे. इथून एवढी ही कॅपिलरी ट्यूब्स आहे. ठीक आहे. ही एका ॲल्व्होलाईसाठी काढलेली. अशा आपण बघितल्यात मागच्या लेक्चरमध्ये 700 असतात. ठीक आहे ना. 700 मिलियन्स आपण बघितलं होतं ना. ठीक आहे. सो देअर इज व्हॉट द कॅपिलरी. याच्यामध्ये हा कलर बघा, याचा हा कलर हा इंडिकेट करतो की याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे. ठीक आहे. जो ब्लू कलरचे जे RBC सेल्स तुम्हाला दिसत आहेत तर इट कॅन बी शोज अस की याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे. तर आर्टरी ओळखताना लक्षात ठेवा, ब्लड जो असेल तो ब्ल्यू कलरमध्ये दाखवला जाईल. आर्टरीजला ऑलवेज ब्ल्यू कलरमध्ये दाखवला जातं. तर याच्यामध्ये बघा, ह्या ज्या RBCज आहेत इट कॅन बी ब्ल्यू कलर्स आहेत. ठीक आहे. सो इथून जर तुम्ही बघितलं तर ॲल्व्होलरी मेम्ब्रॅन दिसते. ही जी मेम्ब्रॅन तुम्हाला दिसते तर दिस इज नथिंग बट अ ॲल्व्होलरी मेम्ब्रॅन. ही पूर्ण मेम्ब्रॅन जी आहे ना ती ॲल्व्होलरीची मेम्ब्रॅन आहे, ॲल्व्होलायची मेम्ब्रॅन आहे पूर्ण. तर त्याला ॲल्व्होलरी मेम्ब्रॅन म्हटलं जातं. ठीक आहे. इथून बघा रेस्पिरेटरी मेम्ब्रॅन आहे. ही जी दिसते एवढा पोर्शन बघा, इथे मध्ये दोघं, एक कॉन्टॅक्ट करतोय कॅपिलरीला, दुसरी आहे आपली दॅट इज ॲल्व्होलरी मेम्ब्रॅनची. तर दोघांना मिळून जे बनलेलं तुम्हाला दिसतंय दॅट इज नथिंग बट वी कॅन सेईंग दिस रेस्पिरेटरी मेम्ब्रॅन आहे. ही कुठली आहे? रेस्पिरेटरी मेम्ब्रॅन आहे. ठीक आहे. हा सरफेस फ्लुइड तुम्हाला दिसेल इथे. या जो दिसतोय थोडा थोडा लावलेला तुम्हाला दिसेल, असा ब्लू कलरचा पोर्शन जो दिसतोय. ठीक आहे. ब्लूइश कलर तुम्हाला दिसतोय ना, हा इथे बघा कॉर्नरला लावलेला बघा ॲल्व्होलाइजला. तर हा फ्लुइड आहे. कुठला फ्लुइड आहे? सरफेस फ्लुइड त्याला म्हटलं जातं. ठीक आहे. कुठला फ्लुइड आहे? सरफेस फ्लुइड. इथून बघा कलर चेंज होताना दिसतोय, म्हणजे जसं ऑक्सिजन RBCमध्ये एंटर करतंय तर इथून पर्पल कलर होताना दिसतोय. पर्पल कलरमध्ये चालला गेलेला आहे. दिसतोय. इथून जो कलर चेंज होतोय दिस कलर चेंज विल बी शोईंग अस की ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड दोघं एकत्र आहेत. इथून इथपर्यंत जर तुम्ही नीट बघितलं तर. ठीक आहे. आता इथून जर तुम्ही बघितलं इथून आता, ठीक आहे, हा पोर्शन आहे. म्हणजे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड दोघं जेव्हा एकत्र असतील RBCमध्ये तर त्यावेळेस तिचा कलर असेल तुमचा पर्पल कलर. कुठला असेल? पर्पल कलर. ठीक आहे. आणि जेव्हा फक्त कार्बन डायऑक्साईड त्यावेळेस ब्लू कलर दिसेल. ठीक आहे. आणि जेव्हा ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड त्यावर पर्पल कलर. आणि जसं जसं ऑक्सिजन, ठीक आहे, कार्बन डायऑक्साईड हा ऑक्सिजनमधून निघून जाईल, म्हणजे RBCमधून जसा आपला जो कार्बन डायऑक्साईड आहे पूर्णपणे रिमूव्ह होऊन जाईल त्या केसमध्ये बघा. ठीक आहे. दॅट इज व्हॉट वी कॅन सेईंग दिस. जेव्हा लक्षात ठेवा इथे दिसतोय तुम्हाला, जसा कार्बन डायऑक्साईड बाहेर निघतोय, ठीक आहे, तसं जसं याचा कलर चेंज होतोय. पर्पलचा पिंक होतोय आणि पिंकचा पूर्णपणे जेव्हा कार्बन डायऑक्साईड निघून जाईल त्यावेळेस हा रेड होऊन जाईल परत RBC. दॅट इज व्हॉट द व्हेनकडे चालला जाईल. म्हणजे हा कुठे दाखवेल? पल्मनरी व्हेन्समध्ये टाकेल ब्लडला. जिथून ब्लड काय होईल? पुढे ट्रान्सफर केलं जाईल पूर्ण बॉडीजमध्ये, टिश्यूजपर्यंत, सेल्सपर्यंत ट्रान्सफर केलं जाईल. आणि इथे बघा अजून एक पोर्शन दिलेला आहे ॲल्व्होलस. ठीक आहे. म्हणजे हा मधली जी पोकळी आहे त्याला ॲल्व्होलस म्हटलं जातं. काय म्हटलं जातं याला? ॲल्व्होलस म्हटलं जातं. ठीक आहे. सो हेअर इज दॅट द ॲल्व्होलस. हा कार्बन डायऑक्साईड डिफ्यूज इन टू द ॲल्व्होलाइजमध्ये दाखवला गेलेला पोर्शन आहे. ही पूर्ण डायग्राम कुठली? एक्सचेंज ऑफ द गॅसेस बिटवीन द ॲल्व्होलाइज अँड द कॅपिलरी. तर ह्या पोर्शनमध्ये आपल्याला पूर्ण बघायचं आहे की हे कसं होतं आहे पूर्ण. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की काय होणार आहे नेमकं. ठीक आहे. इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशनच्या वेळेस, म्हणजे इन्स्पिरेशनच्या वेळेस ऑक्सिजन जो होईल तो मिक्स होईल. ठीक आहे. आणि जसा कार्बन डायऑक्साईड गोळा होऊन जाईल तसा मग काय होईल? हा बाहेर चालला जाईल. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट द एक्सपिरेशनची प्रोसेस आहे. इट इज अँड ॲल्व्होलस कन्सिस्ट ऑफ द लेअर ऑफ द सिम्पल स्क्विमर. ठीक आहे. कशी आहे ही? जी आपली ॲल्व्होलाई आहे इट कॅन बी अ सिम्पल स्क्युमस इपिथेलियमने बनली असते. ठीक आहे. कशी असते ही? सिम्पल
स्क्युमस इपिथेलियम, ठीक आहे, रेस्टिंग ऑन द बेसमेंट मेम्ब्रॅन, ठीक आहे. कुठे असते ही? बेसमेंट मेम्ब्रॅनमध्ये असते. सो इट इज अन इंटिमेटली असोसिएटेड विथ द डेन्सर नेटवर्क ऑफ द कॅपिलरी. म्हणजे पूर्ण जी ॲल्व्होलाइज तुम्हाला दिसते, इट कॅन बी हॅव्हिंग अन अ कवर विथ द ॲल्व्होलस. म्हणजे ॲल्व्होलाई जी आहे जिला कॅपिलरीने पूर्णपणे कवर केलेलं तुम्हाला दिसेल इथे, ठीक आहे. ही जी दिसते तुम्हाला इथून आता, ठीक आहे, अशी कॅपिलरी कवर असते, ठीक आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं हे कसं होतं नेमकं कवर ॲल्व्होलायवरतीचं. सो दॅट इज द कॅपिलरी वॉल इज ऑल्सो मेड अप ऑफ द सिम्पल. म्हणजे कॅपिलरीची जी वॉल आहे ही कॅपिलरीची वॉल आपण जिला म्हणतो, ठीक आहे. कॅपिलरीची वॉल आणि ऑल्सो जे ॲल्व्होलाइज आहे दॅट इज वॉट द स्क्युमस इपिथेलियमनेच बनले असते. कशाने बनले असते? दॅट इज वॉट द स्क्युमस इपिथेलियम रेस्टिंग ऑन द बेसमेंट मेम्ब्रॅनच त्याला म्हटलं जातं, ठीक आहे. दोघं कोण आहे? ॲल्व्होलस आणि दुसरं कुठलं आहे? कॅपिलरी वॉल्स. दोघं कसे आहेत आपल्या? दॅट इज सिम्पल स्क्युमस इपिथेलियमने बनलेले असतात, ठीक आहे. सो बोथ द लेयर्स हॅव अ सिमिलर स्ट्रक्चर आर थिन वॉल्ड. म्हणजे दोघं जे आहेत कसे असतील? थिन, एकदम बारीक वॉल असेल, ठीक आहे. रेस थीम वॉल जी आपली इथे दिसते, इथे दॅट इज रेस्पिरेटरी मेम्ब्रॅन जी इथे तुम्हाला दिसते ह्या पोर्शनमध्ये. तर बोथ द लेयर्स हॅव अ सिमिलर स्ट्रक्चर असतं. दोघं लेयरचं काय? एकदम सारखं स्ट्रक्चर असतं. आणि कसं? थिन वॉल, बारीक वॉलने बनलं असतं. कारण जो ऑक्सिजन घेतलेला आहे, जो कार्बन डायऑक्साईड आहे, तो इझिली काय व्हायला पाहिजे? ॲटमॉस्फिअरमधून आलेला ऑक्सिजन इझिली घेऊन घेतला पाहिजे, ओके. ब्लडमध्ये मिक्स व्हायला पाहिजे, RBCsमध्ये डिफ्युजन व्हायला पाहिजे RBCमध्ये. आणि तसंच कार्बन डायऑक्साईड पण तिथून डिफ्युजन व्हायला पाहिजे. म्हणून थिन वॉल असते ही. कशी असते? थिन वॉल. अँड देन द टुगेदर दे मेक अप द रेस्पिरेटरी मेम्ब्रॅन. दोघं एकत्र येऊन काय बनवतात? रेस्पिरेटरी मेम्ब्रॅन बनवतात. जी मेम्ब्रॅन मी तुम्हाला इथे सांगतोय ना, दिस इज वॉट दॅट द मेम्ब्रॅन. दोघं एकत्र येऊन जी थिन वॉलची मेम्ब्रॅन आहे ती रेस्पिरेटरी मेम्ब्रॅनला बनवते. म्हणजे इझिली ऑक्सिजनची देवाणघेवाण व्हायला पाहिजे, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची. सो द मेम्ब्रॅन थ्रू दॅट द गॅसेस विल बी एक्सचेंज. म्हणजे रेस्पिरेटरी मेम्ब्रॅन थ्रू काय होतं? गॅसचा एक्सचेंज होतो. सो दॅट इज बिटवीन द ॲल्व्होलस एअर अँड द ब्लड, ठीक आहे. कोणामध्ये एक्सचेंज होतं हे? ॲल्व्होलस एअरमध्ये, ठीक आहे, अँड द ब्लडमध्ये, ठीक आहे. सो ह्या दोघांमध्ये हे एक्सचेंज व्हायला लागतं. सो दॅट द डिफ्युजन ऑफ द गॅसेस विल बी टेक्स प्लेस, ठीक आहे, फ्रॉम अन एरिया ऑफ द हायर पार्शियल प्रेशर टू अन एरिया ऑफ द लोअर पार्शियल प्रेशर. कुठून होतं हे डिफ्युजन? दॅट इज डिफ्युजन ऑफ द गॅस टेक्स प्लेस फ्रॉम, कुठून होतं बघा? दॅट इज जिथे हायर एरिया ऑफ पार्शियल प्रेशर आहे, जिथे खूप जास्त प्रेशर आहे, ठीक आहे, टू द लोअर एरिया ऑफ द पार्शियल प्रेशर अंटील, तोपर्यंत हे होतं. दॅट इज द पार्शियल प्रेशर ऑफ द टू रिजन्स रीच द इक्विलिब्रियम. म्हणजे जिथे हायर रिजनपासून लोअर रिजनकडे जेव्हा हे गॅस डिफ्युजन व्हायला लागतात तोपर्यंत हे डिफ्युजन होतं, जोपर्यंत दोघांचं जे प्रेशर आहे ते सारखं होत नाही. म्हणजे दोघं प्रेशर जिथे सारखे होऊन जातील तोपर्यंत हे इथे होतं. म्हणजे हा पिंक कलर जिथेपर्यंत तुम्हाला दिसतोय तिथपर्यंत हे एक्सचेंज होत राहतं, की कंटिन्युअस होत राहतं. सो दॅट द पार्शियल प्रेशर ऑफ द कार्बन डायऑक्साईड, म्हणजे इथे दोघांचा प्रेशर असायला पाहिजे, कार्बन डायऑक्साईडचा पार्शियल प्रेशर आणि ऑक्सिजनचा पार्शियल प्रेशर. तर बघा, पार्शियल प्रेशर जो आहे कार्बन डायऑक्साईडचा, ब्लड, ठीक आहे ना, ब्लडमध्ये असणारा, ठीक आहे, कार्बन डायऑक्साईड ऑफ द ब्लड एंटरिंग द पल्मनरी कॅपिलरीज. सो इट कॅन बी अ 45 mm ऑफ Hg असतो, ठीक आहे. आणि पार्शियल प्रेशर ऑफ द कार्बन डायऑक्साईड इन द ॲल्व्होलस एअर, ठीक आहे, ॲल्व्होलायच्या एअरमधला जो कार्बन डायऑक्साईड आहे त्याच्यामध्ये 40 mm ऑफ Hg आहे. तर दोघांमधला जर डिफरन्स तुम्ही बघितला 5 mm ऑफ Hgचा आहे. Hg म्हणजे मिलीमीटर. मिलीमीटर कुठे मोजलं आहे? हे मर्क्युरीमध्ये मोजलेलं आहे, ठीक आहे. मर्क्युरी मॅनोमीटरचा यूज केला असेल यांनी. सो बिकॉज ऑफ दिस मर्क्युरीमध्ये हा प्रेशर मेजर केला गेला आहे. सो दॅट कुड बी, इथे Hg लिहिलेला आहे, मर्क्युरी Hgसाठी मर्क्युरी यूज केला जातो. सो दोघांमधला पार्शियल प्रेशर काय व्हायला पाहिजे? इक्विलिब्रियम स्टेटमध्ये यायला पाहिजे. तसंच सो ड्यू टू धिस डिफरन्स, म्हणजे हा प्रेशर जो डिफरन्स तुम्हाला दिसतोय पार्शियल प्रेशर 5 mm ऑफ Hgचा. सो ह्यामुळे दॅट इज कार्बन डायऑक्साईड डिफ्यूज फ्रॉम द कॅपिलरी इन टू द ॲल्व्होलस. म्हणजे इथून हा काय होऊन जातो? ॲल्व्होलसमध्ये चालला जातो. तसंच दॅट इज सिमिलर द पार्शियल प्रेशर, जो ऑक्सिजनचा पार्शियल प्रेशर दिसतोय ब्लड, ठीक आहे, इन द पल्मनरी कॅपिलरी विल बी 40 mm ऑफ Hg असतो, ठीक आहे. आणि ॲल्व्होलस ब्लडमध्ये 104 mm ऑफ Hg असतो. तर याच्यामुळे पण काय होतं? ड्यू टू दिस प्रेशर डिफरन्स, इथे दिसतो तुम्हाला 40 आणि 104चा प्रेशर डिफरन्स दिसतोय तुम्हाला पार्शियल प्रेशरचा. सो याच्यामुळे काय होतं? दॅट इज ऑक्सिजन काय होतो? डिफ्यूज होतो फ्रॉम द ॲल्व्होलाइजपासून कुठे जातो? हा ब्लडमध्ये चालतो, कॅपिलरीजमध्ये. सो दिस इज वॉट द केस, दॅट इज वॉट द एक्सटर्नल रेस्पिरेशन, हे असं ह्या पद्धतीने होतं ॲल्व्होलाइजमध्ये, ठीक आहे. सो देर इज अन पल्मनरी व्हॉल्यूम अँड द कॅपिलरीबद्दल दिलं आहे. नॉर्मल व्हॉल्यूम्सबद्दल आपल्याला एक टेबल दिला होता तुमच्या पुस्तकामध्ये. वी आर ट्राईंग टू ऑल्सो डिस्कस अबाउट समथिंग दिस. जो लंग्सचा व्हॉल्यूम आहे,
ठीक आहे ना, म्हणजे एखाद्या ग्लासमध्ये पाणी भरायचं, गॅस भरायचं, ठीक आहे ना. सो दॅट इज व्हॉट द व्हॉल्यूम. ओके. तर टायडल व्हॉल्यूम जो टी व्ही म्हटला जातो, टायडल व्हॉल्यूम कुठला आहे, टी व्ही. सो दॅट इज इट इज द व्हॉल्यूम ऑफ द एअर इन्स्पायर्ड ऑर द एक्सपायर्ड ड्युरिंग द नॉर्मल ब्रिदिंग. ओके. टी व्ही काय असतो, नॉर्मल ब्रिदिंगच्या वेळेस. ठीक आहे. टायडल व्हॉल्यूम काय आहे, दॅट व्हॉल्यूम इट इज द व्हॉल्यूम ऑफ द एअर. हा कुठला व्हॉल्यूम आहे, एअरचा व्हॉल्यूम इन्स्पायर्ड ऑर एक्सपायर्डच्या वेळेस. ठीक आहे ना, दॅट इज द एअर इन्स्पायर ऑर एक्सपायर ड्युरिंग द नॉर्मल ब्रिदिंगच्या वेळेस. ठीक आहे. इट इज अन 500 ml असतो हा. किती असतो हा, 500 ml व्हॉल्यूम असतो. ठीक आहे. हा लंग्सचा व्हॉल्यूम आहे ना, कुठला आहे, लंग्सचा. ठीक आहे. दुसरा इन्स्पिरेटरी रिव्हर्स व्हॉल्यूम, IRV म्हटला तो शॉर्ट फॉर्म आहे. दॅट इज द मॅक्झिमम व्हॉल्यूम असतो एअरचा ऑर द एक्सटर्नल व्हॉल्यूम ऑफ द एअरचा. ओके. सो दॅट इज इन्स्पायर्ड ड्युरिंग द फोर्स ब्रिदिंग. ओके. कधी, फोर्स ब्रिदिंग, खूप जास्त ब्रिदिंग होते ना त्या केसमध्ये हा वाढतो. म्हणजे नॉर्मल जर बघितलं तर हा 2000 ते 3000 ml असतो. ओके. किती असतो हा, 2000 ते 3000 ml एवढा इन्स्पिरेटरी रिव्हर्स व्हॉल्यूम असतो. कधी होतो हा, फोर्सफुली जेव्हा आपण ब्रिदिंग करतो ना त्या केसमध्ये, खूप जास्त घाईघाईमध्ये ब्रिदिंग करायला लागतो आपण, खूप हळूहळू, म्हणजे खूप जास्त ब्रिदिंग करून घेतली. ठीक आहे ना. सो दॅट इज व्हॉट द एक्सपिरेटरी रिव्हर्स व्हॉल्यूम म्हणजे ERV. दॅट इज व्हॉट द मॅक्झिमम व्हॉल्यूम असतो एअरचा एक्सपायर ड्युरिंग द फोर्सफुल ब्रिदिंगच्या वेळेसच हे पण होतं, जेव्हा आपण खूप बाहेर टाकतो त्यावेळेस, हवा बाहेर टाकतो. हा असतो 1000 ते 1100 mlच्या आसपासचा व्हॉल्यूम तुम्हाला दिसतो, ERV. ठीक आहे. डेड स्पेस, DS म्हटला तो. आता हा डेड स्पेस म्हणजे दॅट इज द व्हॉल्यूम ऑफ द एअर दॅट इज प्रेझेंट इन द इन्स्पिरेटरी ट्रॅक्ट. कुठे असतो हा, इन्स्पिरेटरी ट्रॅकमध्ये. म्हणजे नॉर्मली आपली ट्रकिया वगैरे असेल किंवा ब्रिदिंग वगैरे असेल, म्हणजे नोज ऑर टर्मिनल ब्रांचायलिसपर्यंतचा हा भाग असतो. आपल्या नोजपासूनचा पूर्ण ब्रॉन्चिसपर्यंतचा हा पूर्ण भाग येतो. बट नॉट इन्व्हॉल्व्स द गॅसियस सेक्शन. तर याच्यामध्ये गॅसियस सेक्शन नाही होत, म्हणून हा व्हॉल्यूम बेसिकली हा 150 mlच्या आसपासचा तुम्हाला व्हॉल्यूम दिसतो. ठीक आहे. रेसिड्युअल व्हॉल्यूम पण असतो. दॅट इज वॉज RV म्हटलं जातं. हा व्हॉल्यूम जो आहे एअरचा दॅट रिमेन्स इन द लंग्समध्ये असतो. अँड द डेड स्पेस A1 आफ्टर द 1100 ते 1200 mlचा आसपासचा हा रेसिड्युअल व्हॉल्यूम असतो, तुम्हाला दिसेल. ओके. लंग्स कॅपिलरीमध्ये बघा, दॅट इज टोटल लंग्स कॅपिलरी म्हणजे दॅट इज द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ द एअर जे आहे दॅट द लंग्स कॅन बी होल्ड आफ्टर मॅक्झिमम फोर्सफुल इन्स्पिरेशन. म्हणजे जेव्हा आपण मॅक्झिमम टाइम्स फोर्सफुल इन्स्पिरेशन करतो, ठीक आहे, मॅक्झिमम फोर्सफुल इन्स्पिरेशन करतो, जेव्हा हवा खूप मध्ये घेतो, त्यावेळेस टोटल लंग्सची जी कॅपिलरी आहे त्यावेळेस ती 5200च्या आसपास किंवा 5200 ते 5800 mlच्या आसपास ही असते. ओके. आणि व्हर्च्युअल कॅपिलरी जी आहे दॅट इज VC आपण तिला म्हणतो, दॅट इज मॅक्झिमम अमाऊंट ऑफ द एअर दॅट कॅन बी ब्रीद आउट. ठीक आहे. ही हवा काय होते, बाहेर सोडली जाते आफ्टर अ मॅक्झिमम इन्स्पिरेशन. ठीक आहे. मॅक्झिमम इन्स्पिरेशनच्या वेळेस ही हवा बाहेर सोडली जाते. सो इट इज द सेम टोटल ऑफ द TV IRV. म्हणजे ह्याच्या सगळ्यांची टोटल इथे दाखवली गेली आहे. तर 4100 ते 4600 mlच्या आसपासची ही हवा आपल्याला दिसायला भेटते. आय होप तुम्हाला हे सगळ्या गोष्टी समजल्या असतील. एक्सटर्नल रेस्पिरेशन समजलं असेल, इन्स्पिरेशन समजलं असेल, ब्रिदिंग समजलं असेल. ठीक आहे. सो दिस इज वॉट द 2 मेकॅनिझम आय कॅन ट्राय टू डिस्कस टुडे विथ यू. ठीक आहे. जर तो लेक्चर समजला असेल तर लाईक करायला विसरू नका. हे जे 2 आहेत, इंटरनल रेस्पिरेशन आणि सेल्युलर रेस्पिरेशन, मी तुमच्यासोबत नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. जर लेक्चर आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि ज्यांनी लेक्चर पूर्ण बघितलं त्यांचा मी मनापासून आभारी आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.